हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांना 2026 मध्ये येणाऱ्या गुढीपाडवा या सणाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी गुढीपाडवा। तर आज आपण बोलूयात यावर्षी म्हणजे 2026 मध्ये गुढीपाडवा हा सण कधी साजरा करायचा आहे, गुढीपाडवा या दिवशी आपण काय करायचं काय नाही करायचं, गुढीपाडवा या दिवशी आपण कोणाची पूजा करायची, अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर चला हर हर महादेवांना स्मरून आपण व्हिडिओची सुरुवात करूयात। तर चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला येणारा गुढीपाडवा हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि नवीन सुगीचा काळ दर्शवितो। गुढीपाडवा हा सण मराठी वर्षाचा पहिला दिवस असून चैतन्य, नवीन सुरुवात आणि विजयाचे प्रतीक मानला जातो। तर या दिवशी घरोघरी आनंदाची गुढी उभा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते। 2026 मध्ये गुढीपाडवा हा सण आपण 19 मार्च गुरुवारी साजरा करायचा आहे आणि प्रतिपदा तिथी आहे 19 मार्च सकाळी 6:52 पासून। तर 6:52 नंतर तुम्ही कधीही गुढी उभा करून पूजापाठ करू शकता आणि प्रतिपदा तिथी समाप्त होईल 20 मार्च पहाटे 4:52 ला। तर 19 मार्चला गुढी उभारणे सर्वोत्तम आहे। गुढीपाडवा या सणापासून मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते, जे 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे। तर या दिवशी नवीन कामाची सुरुवात, सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते। गुढीपाडवा या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते। जरी कुणाला सोने चांदी खरेदी करण्याचे नाही झाले तर त्यांनी कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू शकता किंवा आपण अन्न जसे तांदूळ, गहू, ज्वारी ही आपण या दिवशी घरी आणल्यामुळे आपलं घर वर्षभर अन्नधान्याने भरून राहतं। अशी मान्यता आहे की रावणाचा पराभव करून आणि 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्याला परतले तेव्हा प्रजेने विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली होती। ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि सतयुग काळाची सुरुवात झाली, म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाचेही पूजन केले जाते। आता आपण जाणून घेऊया गुढीपाडवा या दिवशी आपण काय करायचं। तर गुढीपाडवा या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी लवकर उठावे, सुगंधित तेल लावून आंघोळ करावे, घर आणि अंगण आपण स्वच्छ करून रांगोळीने फुलांनी सुशोभित करावे। घराच्या मुख्य दारावर उजव्या बाजूला एका स्वच्छ काठीला तांब्याचा किंवा चांदीचा कलश, रेशमी वस्त्र किंवा साडी, कडुलिंबाच्या डहाळ्या, साखरेच्या गाठीचा हार, फुलांचा हार लावून गुढी उभी करावी। दारी उभारलेली गुढी घरातील नकारात्मकता दूर करून घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करते। या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केले जाते, जे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आरोग्य निरोगी ठेवते। गुढीपाडवा या सणाला कडुलिंब, हिंग, ओवा, जिरे, गुळ, साखर, चिंच मिश्रित प्रसाद बनवला जातो आणि तो खाल्ला जातो। तर हा प्रसाद घेतल्यामुळे आपले आरोग्य तर चांगले राहतेच आणि हा प्रसाद आपल्या सुख दुःखाचा समतोल राखण्याची शिकवणही देतो। गुढीपाडव्याला गुढीची पूजा करून घरी पुरणपोळी, श्रीखंड असे खास पदार्थ करून गुढीला नैवेद्य दाखवला जातो। तर आता आपण जाणून घेऊयात गुढीपाडवा या सणा दिवशी आपण काय नाही करायचं। गुढीपाडवा या दिवशी आपण घरात अस्वच्छता किंवा कचरा ठेवू नये। गुढीपाडवा या दिवशी नख कापणे, केस कापणे वर्ज्य आहे, म्हणून आपण या दिवशी नख किंवा केस कापू नयेत। या दिवशी आपण दिवसा झोपू नये। गुढी उभारल्यानंतर ती लगेच खाली उतरवायची नाही। संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर गुढीची विधिवत पूजा करून गुढी उतरावी। गुढीपाडवा या दिवशी कोणावर राग करू नये, कोणाशी भांडू नये, कोणाला नकारात्मक बोलू नये। गुढीपाडवा या दिवशी आपण मांसाहार किंवा तामसिक भोजन करणे टाळावे। या दिवशी आपण सात्विक आहार घ्यावा। थोडक्यात गुढीपाडवा हा सण आनंद, प्रगती, उत्साह आणि मांगल्याचा सण आहे, म्हणून आपण गुढीपाडवा हा सण अगदी आनंदानं, उत्साहानं साजरा करून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्याव्यात। तर ही होती गुढीपाडवा सणाची थोडक्यात माहिती। तर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा। आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी गुढीपाडवा।